काय मग मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मजेत ना? आणि बघताय ना स्वाती ट्युटोरियल मराठी. इथे तुम्हाला नवनवीन ब्लाऊजची कटिंग अँड स्टिचिंग व्हिडिओ बघायला मिळतील, ते पण सुरुवातीपासून नवीन लोकांना, खास कर सोप्या आणि सरळ पद्धतीने. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला काही वाटल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता. सो आता प्रिन्स कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कट करताय मी. आधी स्लीव्ज कट करायच्या. सो स्लीव्ज मला 10 इंच स्लीव्ज लागते, तर अर्धा इंच आपल्याला खालून खालच्या साईडनं स्टिच करावं लागेल. सो अर्धा इंच वरच्या साईडनं, अर्धा इंच खालच्या साईडनं होतो 1 इंच. तो 11 इंचचा स्लीव्ज आपण कट करायच्या. आणि मी स्लीव्जचा आकार देऊन कट करत नाही स्लीव्ज, कारण हे तुम्हाला मी ब्लाऊज स्टिच करताना सांगेल. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा बघायला मिळेल. आणि इथे आकार दिला मी स्लीव्जचा, पण मी स्लीव्ज पूर्ण स्लीव्जच्या आकारात कट करणार नाही, कारण हे जे छोटे छोटे तुकडे कापड असतात ना, ते हरवतात आधी कट करून ठेवले तर. सो मला व्हिडिओसाठी कट करायचा होता ब्लाऊज, म्हणून मी डायरेक्ट स्लीव्ज कट केल्या नाही. तुम्ही पण असंच केलं तरी चालेल. माझा पूर्ण व्हिडिओ बघून जर तुम्ही ब्लाऊज शिवलं ना, तर लवकर आणि खूप सुंदर फिटिंगचं ब्लाऊज बसेल तुम्हाला. आणि शिवून हे असं पाठीची बॅक साईड जे असते ना, ते पूर्ण टाईट ब्लाऊज धरून फिटिंग मोजायची, आपली उंची मोजायची. सो उंची किती आहे? शिवून 14 इंच उंची पाहिजे हिला. सो त्याच पद्धतीने अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल आपलं, अर्धा इंच बॅकला जाईल. सो खालच्या साईडनं आपण 15 इंच उंची घ्यायची, 5.25 इंच शोल्डर घ्यायचं आणि 5 इंच इथे फ्रंटचा जो काकेचा आपला भाग असतो ना बगलचा, तो 5 इंच घेतले मी, कारण कट करताना आकार जेव्हा देतो ना आपण, तेव्हा अर्धा इंच इकडे तिकडे होतो. सो खूप जास्त जर मोठा असला तर शोल्डर उतरते, त्यामुळे 5 इंच घ्यायचा आधी सुरुवातीला. आणि अशी ब्लाऊज पूर्ण घेरा न मोजता एकदम सोप्या पद्धतीने 4 भाग करा वगैरे काही नाही. एक सरळ भाग घ्यायचा आपण कुठला तरी आणि त्याची एक फिटिंग मोजायची. तो 4था भाग असतो परफेक्ट. सो माझा 4था भाग 9 इंच भरला, 9 इंच घेतलं मी आणि पूर्ण स्ट्रेट घेतलं, कारण आपण बॅकला सुद्धा टक्स मारतो, त्यामुळं आपल्याला ते 2 इंच एक्स्ट्रा लागते, त्यामुळं आपल्याला कमरेचा भाग काढायची गरज पडत नाही. आणि म्हणूनच मी म्हणते की मी नवीन लोकांना समजेल अशा पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिकवते. सो तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझ्याकडे हे रेग्युलर कस्टमर आहे, त्यामुळे यांच्या मापाचे माझ्याकडे प्रिन्स कटचे जे पेपर कटिंग आहे ते करून आहे. आणि सो ते पेपर कटिंग मी याची कापडवर ठेवते आणि त्याच पद्धतीने माझं पेपर कट ब्लाऊज कट करून घेते. आणि तुम्हाला पेपर कटिंग जर शिकायची असेल ना, ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, मी पेपर कटिंग शिकवीन प्रिन्स कटची. आणि पेपर कटिंग असलं ना, तर ब्लाऊजचा कापड छोटा मोठा काही असलेला तर इश्यूज होत नाही. आपण परफेक्ट त्याच्यावर लेवलला लावून जेवढा कपडा आपल्याकडे उरेल त्या कपड्यात आपण मॅनेज करू शकतो, असा पेपर कटिंग असली तर. आणि मी असे सगळ्या इकडे लावून बघते की माझे पेपर कटिंग कुठे कुठे ॲडजस्ट होईल, त्या पद्धतीने मी माझी ब्लाऊज कट करून घेईल. सो आता या पद्धतीने माझीवाली ब्लाऊज, फॅन चालू आहे त्यामुळं पेपर उडत आहे. सो तेवढं लक्षात ठेवून आणि व्यवस्थित बघून तुम्ही व्हिडिओ. हे माझं पेपर जरा हवेनं उडत आहे, तेवढ्या कपड्यात मॅनेज होईल असं तुम्ही करू शकता. आणि स्लीव्ज मोठे आहे, सो अस्तरला 1 मीटर साडीचा कापड आहे, त्यामुळं तो असतेच 1.25 मीटर, त्याची लांबी जास्त असते. आणि अस्तरचा कापड आहे ना, हा कॉटन आहे, ज्याला धुवून प्रेस करून मी घेतलं. आणि हा सुद्धा 1 मीटर आहे माझा. छोट्या स्लीव्ज असल्या तर 80 सेंटीमीटरमध्ये सुद्धा बसू शकतं, पण हे लॉंग स्लीव्ज आहे एल्बोपर्यंत. सो त्यामुळं 1 मीटर कपडा लागेल आपल्याला. आणि खालच्या साईडनं थोडंसं असा आकार द्यायचा असतो आपल्याला, थोडंसं कमी, अर्धा-पाऊण इंच कमी घ्यायचं असतं, त्यामुळे मी इकडच्या साईडनं आकार देऊन तो व्यवस्थित बसून घेतला. आणि आता मी याला कट करून घेते. आणि गळा वगैरे डिझाईन कशी बनवली हे सगळं तुम्हाला जेव्हा मी स्टिच करीन ना, तो व्हिडिओ शेअर करीन तुमच्यासोबत, त्याच्यामध्ये बघायला मिळेल. पूर्ण ब्लाऊज स्टिचिंगचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर करणार आहे. फर्स्ट हा फक्त कटिंगचा व्हिडिओ आहे. आणि हे आहे आपलं मेन फॅब्रिक, तो अस्तरचा होता. सो त्याच्यावर आपण असा कापड ठेवून कट करून घ्यायचं सेमच,
जसं आपण अस्तर कट केलं ना, थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं, अर्धा इंच जसं कापड पाहून थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं, कारण आपण त्याचे धागे निघतात, मग त्याला आकार वगैरे देतो ना आपण, तर थोडंसं अस्तरचा कापड जो असतो ना एकदम परफेक्ट घ्यायचा मोजून, आणि थोडंसं साडीचं जे कापड असतो ना मेन, तो थोडं थोडं एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल. नंतर आपण जोडून घेतल्यानंतर कट करू शकतो त्याला. सो हे बघा मी पूर्ण स्टिच करून म्हणजे कट करून घेते व्यवस्थित ठेवून. जसं जसा कपडा कसा मॅनेज होते तसं बसून बसून बघायचं आपल्या कपड्याच्या पद्धतीने. कधी कोणता कपडा छोटा येतो, कधी मोठा येतो, त्यामुळे व्यवस्थित तसं ठेवून कट करून घ्यायचा. आणि साईडचा जो असतो ना तो मे बी जेव्हा शिलाई घेतो ना आपण, थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा, कारण तो फिटिंगमध्ये गेला तर इकडचा कापड जर कमी घेतला आपण आणि फिटिंगमध्ये गेला ना तर मग कमी पडतो, आपल्याला फिटिंग व्यवस्थित येत नाही. सो जसा कापड असेल तसं ॲडजस्ट करून घेऊ शकतो आपण. ते तुम्हाला बाकीचे जे छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स आहे ना प्रिन्स कटच्या, जे व्यवस्थित बसलं पाहिजे हे तुम्हाला स्टिच करताना बघायला मिळेल. सो हा स्टिचिंगचा व्हिडिओ या ब्लाऊजचा तुम्ही बघायला विसरू नका अजिबात. नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा ऑलची, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आता हे एवढं कट करायचं राहिलं, जो जास्तीचा कापड उरला तो आपल्याला कुठेतरी जॉईनिंगला वगैरे कामी येईल. सो ब्लाऊज शिवेपर्यंत कस्टमरनी ते घालून पाहून नेईपर्यंत कधीच उरलेला कापड फेकायचा नाही. हे सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. कारण नवीन लोकांना जे असतं असं वाटते ना की ब्लाऊज शिवला, आता मी कट केलं आणि बाकीचे चिटोरे हरवले तरी चालते, तर असं नाही, बिलकुल नाही. म्हणूनच म्हणते माझं चॅनल हे स्पेशली नवीन लोकांसाठी आहे, जे आत्ता शिकत आहे आणि त्यांना ब्लाऊज शिवायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आणखीन काय शिकायचं असेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका. तुमचं आपलं मराठी चॅनल आहे स्वाती ट्युटोरियल मराठी. सो बाय एव्हरीवन, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.